तुमचं स्वागत आहे. मी आहे तुमची श्रद्धा सोरडकर. तर कशी मजेत ऑफिसली मजेत असं, कारण की मी पण मजेत मजेत राहा. हर हर महादेव, राधे राधे. तर गाईस, आज इंटरेस्टिंग डे, ट्विस्ट डे आहे. मी शायनिंग करते फर्स्ट वन. तर गाईस, मला जरा बरं पण नाही, मी मोठा आवाज काढू पण नाही शकत आज, कारण की बिलकुल बरं नाही आहे. मी गोळीसुद्धा खाल्ली आहे. पण आता थोडंसं नेक्स्ट असं वाटतं आहे. नाही तर खूप रात्री म्हणजे सकाळपासून खूप जास्त ताप होता. पुरा अंग असं कणकणलेलं, पण थोडंसं आता बेटर वाटतंय मला. जस्ट बेटर वाटतंय आता, काय नाही. पण थोडीशी कणकणी आहेच मला, खूप थोडी कणकणी आहेच. काय नाही, ते हे होतंच राहते यार. थंडीच्या दिवसात ऑब्वियसली होतच राहते कणकणी, हे सगळं असं होतच राहतं. ऑब्वियसली सगळ्यांनाच होतं, असं कोण नाही ज्यांना होत नाही. थंडीच्या दिवशी सर्दी, ताप, खोकला सगळ्यांनाच आय नो. काय नाही, तर मला नाजूक अभ्यास करायचा आहे. चाय बनवायची आहे, कॉफी बनवायची आहे. मी तर कॉफी पिणार, तसं पण घरातल्यांना चाय बनवून देणार. ठीक आहे. तर गाईज, प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर कोणच नाही करत. करा बरं, करा यार, प्लीज प्लीज. आय एम व्हेरी रिक्वेस्ट फॉर ऑल माय सबस्क्रायबर्स. प्लीज प्लीज प्लीज. जसं तुम्ही आता 100 लोक मला सबस्क्राईब्स करत आहे, तसेच पटकन 500 सबस्क्राईब्स करून द्या मला. आणि मग लाईक्स पण करा, शेअर पण, कमेंट पण करा. तुम्ही जसं सबस्क्राईब करता तसं लाईकसुद्धा पाहिजे मला. लाईकसोबत सबस्क्राईब आणि शेअर्स पण पाहिजे यार, प्लीज. आय एम व्हेरी रिक्वेस्ट फॉर यू ऑल. तर ठीक आहे, आता काय नाही, आता मला अभ्यास करायचा आहे आणि चाय बनवायची आहे, कॉफी बनवायची आहे. मला कॉफी पण प्यायची आहे. तर कारण की झोप तर माझी काही जाणार नाही. मी जी गोळी खाल्ली आणि त्याने खूप जास्त झोप होती, खूप जास्त. पण त्यामुळे हे बघा, म्हणजे किती दिवस म्हणजे झोप नीट नाही झाली ना अभ्यासामुळे. हे बघा, डार्क सर्कल झाले. मग काय ना, म्हणजे होम रेमेडीने डार्क सर्कल्स पटकन जातात. आज तुम्ही होम रेमेडी काही करणार नाही, काल केली ती तर मी 3-4 दिवस सोडून होम रेमेडी करते माझी स्किनची विथ हेअर्स. ज्याने माझे हेअर आज इतके ग्लो करत आहे का, कारण की आज माझा हेअर वॉश डे होता. तर आणि माझा हेअर म्हणजे इतके सिल्की, इतके हे झालेले आहेत, एकदम असं हे झालं, बिलकुल झाडू आणि बिलकुल झालेलं नाही आहे. खूप साऱ्यांचं काय होतं की झाडू आणि हेअर्स होतात, तर बिलकुल असं नाही होणार माझ्या केस, कारण की मी माझ्या हेअर्सला काय होम रेमेडी लावते, त्यामुळे माझे हेअर्स बिलकुल पण असे हे नाही करत, खूप जास्त शाईन करतात. मी असं बघू शकतात. तर काय नाही, तुम्ही मला कधी माझी होम रेमेडी पाहिजे असेल तर पण हेअर्सची, तर मला कमेंटमध्ये सांगा. होम रेमेडी फॉर हेअर्स फॉर पार्ट 1 पाहिजे असेल तर कमेंट करा. आय डोंट नो पार्ट 2 बनवणार का नाही, मग पार्ट 1 पाहिजे तर सांगायचा. ठीक आहे, म्हणजे याचाच पार्ट 1 हेअर रेमेडीचा. तर ठीक आहे, माझ्याकडे 2 तारीख आहेत हेअर रेमेडीचा, तर मी दोन्ही तारखे तुम्हाला सांगणार आहे. पहिला पार्ट 1 मी एकच हेअर रेमेडी सांगणार, ती कोणती ती तुम्ही बघा. पण तुम्हाला पाहिजे मला कमेंट करा, नाही तर नाही करा. ठीक आहे. तर मला खूप सारे जण काय कमेंटमध्ये लिहित आहे की विशेष तुमच्या फॅमिलीला थँक्यू ऑल फॉर. त्यांनी मग मला कमेंट्स केलेत की छान 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 छान, जय मल्हार, हर हर महादेव, राधे राधे. तर सेम टू यू ऑल. सगळे तुम्हाला खुश ठेव, तुमच्या फॅमिलीला ऑब्वियसली गॉड ब्लेसिंग दे. तुमच्या गॉड तुमच्या फॅमिलीला, पुऱ्या फॅमिलीला ब्लेसिंग्स दे, माझी इच्छा आहे. तर काय नाही, पण तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट तर यायलाच पाहिजे. ठीक आहे, यावेळेस प्लीज जास्तीत जास्त लोक बघा, आणि तुमच्या फ्रेंड्सला, कोण घरावाल्यांना का कोणाला पण, नातेवाईकांना कोणाला पण तुम्ही ह्यो व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना जरूर बोला की लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करायला. ठीक आहे. तर चला आता बनवूया आपण चाय. आता लोक बनवायला थोडंसं बसूया, कारण की आता काय करू मला काही सुचत नाही आहे. फ्रूट्स खाऊया आपण. चला फ्रूट्स खाऊया, कट करूया फ्रूट्सला. पहिला तर फ्रूट्स खाणार मी, काही ड्रायफ्रूट्स खाणार, फ्रूट्स खाणार, मग चाय बनवणार, मग दूध पिणार. दूध तर आता मी काय पिणार नाही, कारण की चाय कॉफीमध्ये दूध असतं, चायमध्ये दूध असतं, काय नाही.
तर पहिला मी जे जे खाणार आहे मी ते एका बाजूला करून घेतलं, निघतो मला. तर काय कापलेलं आहे, कापलेलं आहे ॲपल. मला ॲपल खूप आवडतं. मी पहिलं तुम्हाला बोलली होती की मला ॲपल आवडत नाही, पण आवडतं असं नाही. पण ॲपलमुळे सर्दी होती हे आहे. जेव्हा मला ॲपल खायला म्हणून तेव्हा मला आवडतं, आणि जेव्हा नाही खायचं म्हणून तेव्हा बिलकुल नाही आवडत असं होतं. काय ना खाऊया आता, हेच फूड पडेल माझ्या घरात, मला भूक काय खायला नाही, हेच खाऊया चला. तर गाईस आता मला बनायची चाय, तर मी चायसाठी घेतलेले थोडी चाय वगैरेची. चायचं पहिला पत्ता चाय, पाणी, चायपत्ती, गॅसवर ठेवते. आणि टाकायचं शुगर, एक साईड मी शुगर टाकते. तर मी साखर घेतलेली आहे थोडीशी साखर. तर आता मला पाहिजे अद्रकचा तुकडा, त्याला मी कुटती जरा. तिला कापू पण शकतो, किसू पण शकतो, मी कुटती याला. कुटलेले वासले तगडा येतो. तर इलायचीला पाहिजे ना, इलायची येते तेलची. दोन तीन इलायची, 4 इलायची टाकते आहे. दोन टाकून कुटती. स्ट्रॉंग चाय बनवते, स्ट्रॉंग चाय. मस्त त्याला उबाळ येतो आता.
त्याच्यात मी टाकणार दूध. तर गाईज माझी चाय झाली रेडी. आता याचं काम नाही, याला ठेवून देते मी. येतं काय याला थोडंसं पाण्याने वॉश करून मी मस्तपैकी वॉश केली आहे. आता ठेवून देते. ठीक आहे, आता सगळ्यांना घातलेलं आता ती माझी रेडी चाय रेडी झालेली आहे. ठीक आहे, चाय 15 मिनिटाच्या नंतर मी कॉफी बनवून घेईन. अच्छाच करणार आहे मी. जेव्हा मी अभ्यास बनवेन तेव्हा मी कॉफी बनवून. ठीक आहे, ही माझी चाय बघायची आहे. चला बघा, त्यावेळेस चाय मस्त उबाळ येतो याला. आता कसं उबाळेल. आली 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 आली. यायच्या पहिलेच मी बंद केलं आहे गॅस. ठीक आहे, चाय झाली आता रेडी. तर मला आता पाहिजे हे चाय झाली रेडी. चाय तर रेडी झालेली आता. बस अजून काय पाहिजे. आपली चाय रेडी झालेली. बसते त्याच्यावर. चाय रेडी झाली आता. तर आता मला अभ्यासाची पहिले मी अरेंजमेंट करते. मग मी तुमच्याशी भेटी अभ्यासाची अरेंजमेंट करीन आणि कॉफी बनवीन. कॉफी बनवताना मी तुम्हाला दाखवेन ती मी कशी बनवते ते. ठीक आहे, चला पहिला मी ना माझ्या टेबलाची स्टडी टेबलाची अरेंजमेंट करते. ठीक आहे, तर गाईज आता अभ्यास झालेला म्हणजे सगळं काम झालेलं आहे. आता मी स्टडी सेटअप केलेलं आहे. माझं बघा अभ्यासाचं सगळं सेटअप झालेलं आहे. तर बुकं पण काढून घेतली माझी जास्त पुस्तकं अभ्यास करेन ते सुद्धा. तर आता मी चालू करणार आहे अभ्यास. चला आता अभ्यास बघा मी कशी करते. ठीक आहे, चला अभ्यास करूया. अभ्यास झालेला आहे. तर तुम्हाला आता मी इथंच व्लॉग एंड करते. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. हर हर महादेव. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.